श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते. प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळे असून यात बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गौतम बुद्धांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार बुद्ध हे श्रीहरी विष्णूंचे अवतार आहेत. त्यामुळे या दिवशी श्रीहरी विष्णू आणि सत्यनारायण पूजा देखील केली जाते. यंदा 23 मे 2024 वार गुरुवारी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आहे. बौद्ध धर्मग्रंथानुसार याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तसेच याच तिथीला बुद्धांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती. त्याचवेळी बुद्धांनी वैशाख पौर्णिमेला परिनिर्वाण प्राप्त केले होते. त्यामुळे बौद्ध धर्माचे अनुयायी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी करतात. यंदाची बुद्ध पौर्णिमा विशेष आहे कारण या दिवशी शिवयोगासह इतर अनेक शुभयोग जुळून येत आहेत. मान्यतेनुसार या योगांमध्ये विष्णूंची उपासना केल्याने शाश्वत फळ प्राप्त होते. प्रत्येक पौर्णिमा तिथीला धनाची देवी लक्ष्मी ही देखील पृथ्वीतलावरती सूक्ष्म स्वरूपामध्ये वावरत असते. या काळामध्ये जो कोणी देवी लक्ष्मीची सेवा उपासना करेल त्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याच्या घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही. म्हणूनच या दिवशी काही उपाय व सेवा आपल्याला करायच्या असतात जेणेकरून आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये काही विशिष्ट तिथी येतात ज्यामध्ये पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, चतुर्थी आहे, एकादशी आहे. या प्रत्येक शुभतिथींचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि या शुभतिथींवरती काही नियमांचं पालन आपण केलं तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळत असतात. त्यानुसार येत्या 23 मे 2024 रोजी आलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. आपल्या घरामध्ये चुकूनही ह्या एका भाजीचं सेवन आपल्याला करायचं नाही. घरात आपण चुकूनही ही जर एक भाजी खाल्ली तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. आपल्या घरामध्ये असलेली लक्ष्मी निघून जाऊ शकते. घरामध्ये गरिबी, दारिद्र्य येऊ शकते. अनेक संकटांचा, विघ्नांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला घरामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा 9वा अवतार गौतम बुद्धांची सेवा उपासना तर आपल्याला करायचीच आहे. पण यासोबतच तुम्ही देवी लक्ष्मीची सेवा उपासना केली, या दिवशी काही उपाय केले तर तुम्हाला संपत्ती आणि सुख समृद्धी देखील मिळवता येऊ शकते. तर धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. त्यातला सगळ्यात पहिला नियम जो आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पाळायचाच आहे तो म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार करायचा नाही. आपल्या घरामध्ये चुकूनही आपल्याला मांस, मटण, अंडी बनवायची नाहीत. घरामधील कोणत्याही सदस्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार करू द्यायचा नाही. घरातच काय पण बाहेर जाऊन देखील कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी मांसाहार करू नये. असं केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि ती आपल्या घरातून काढता पाय घेऊ शकते. त्यामुळे आपल्याला मांसाहार बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचा नाही. त्यानंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये तिळाच्या तेलाचं सेवन करायचं नाही. इतर कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता, पण तिळाचं तेल जर तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असाल तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला स्वयंपाक करत असताना तिळाचं तेल वापरायचं नाही. यासोबतच तिळाचा वापर जर तुम्ही भाज्यांमध्ये करत असाल, पांढरे तीळ असतील किंवा काळे तीळ असतील किंवा तिळाचं कूट असेल तर त्याचा देखील वापर आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायचा नाही. त्यानंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लाल रंगाच्या भाज्यांचं सेवन करायचं नाही. लाल रंगाच्या भाज्यामध्ये सगळ्यात पहिली जी भाजी येते ती म्हणजे कांदा. कांदा असेल किंवा बीट असेल यासारख्या लाल रंगाच्या भाज्यांचं आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही सेवन करायचं नाही. असं म्हणतात की लाल रंगाच्या भाज्या पौर्णिमेच्या दिवशी खाल्ल्याने आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह जो आहे तो कमकुवत होतो आणि आपल्याला अनेक अडचणींचा आयुष्यामध्ये सामना करावा लागू शकतो. असं केल्याने आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये अपयश मिळतं, आपली प्रगती होत नाही. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाच्या भाज्या ज्या आहेत त्या पूर्ण आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दह्याचं सेवन देखील केलं जात नाही. असं केल्याने आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच दही जे आहे ते पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण वर्ज्य करायचं आहे. त्यानंतर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सातूचं सेवन देखील करायचं नाही. सातू म्हणजे एक प्रकारचे तांदूळ असतात.
म्हणजेच आपल्याला तांदळाचा वापर करायचा नाही, या दिवशी भात बनवायचाच नाही, भाताचं सेवन करायचं नाही। पौर्णिमेच्या दिवशी भात बनवू नये असं म्हणतात, म्हणूनच भात जो आहे तो आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी ओलांडलेलं जेवण देखील खाऊ नये असं म्हणतात। बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण जो स्वयंपाक तयार केलेला आहे तो एखाद्या ताटात वाढला आणि ते ताट कोणाकडून ओलांडलं गेलं म्हणजेच ते जेवण राक्षसा समान समजलं जातं। जी ही नकारात्मकता आहे ती जेवणामध्ये उतरते, म्हणूनच आपल्याला कोणी ओलांडलेलं किंवा चुकून कोणाकडून ओलांडलं गेलेलं ताट असेल तर त्या ताटामधलं जेवण जे आहे ते चुकूनही सेवन करायचं नाही। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा असतो, पण प्रत्येकालाच कांदा लसूण विरहित भाजी बनवणं किंवा ती सेवन करणं शक्य नाही। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पौर्णिमेचा नैवेद्य देवी लक्ष्मीला, गौतम बुद्धांना अर्पण कराल, त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला कांदा लसणाचा वापर करायचा नाही। तुम्ही स्वतः खाल्लं तरीही चालेल, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भोपळ्याचं देखील सेवन केलं जात नाही। भोपळा जो असतो तो या दिवशी कट केला जात नाही, म्हणूनच भोपळा जो आहे चुकूनही आपल्याला घरामध्ये बनवायचा नाही आणि भोपळ्याचं सेवन जे आहे ते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचं नाही। तर ह्या काही भाज्या आहेत किंवा हे जे काही पदार्थ आहेत हे फक्त बुद्ध पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। या भाज्यांचं किंवा या पदार्थांचं सेवन जर तुम्ही पौर्णिमेला केलं तर तुम्ही ज्याही कामामध्ये हात टाकता त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, तुमची प्रगती होत नाही, तुमच्या मार्गामध्ये नेहमी अडचणी येतात, अडथळे वाढतात, संकट विघ्नांचा तुम्हाला सामना करावा लागतो। आणि बऱ्याचदा आपण असं म्हणतो ना की मी एवढे कष्ट करतोय, मेहनत करतोय, तरी देखील माझ्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, माझी प्रगती होत नाही, माझ्या मागे साडेसाती सुरू आहे। तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर ह्या नियमांचं पालन न केल्यामुळे तुम्हाला त्रासदायक ठरतात आणि तुम्हाला त्याचं कारणही नेमकं कळत नसतं आणि या काही चुकांमुळे आपल्याला त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात। म्हणूनच ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे नियम आहेत ते आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत। तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।